राजेश आणि सतीश पुण्याहून पनवेलला त्यांच्या एका मित्राचं अरविंदचं लग्न अटेंड करून घरी जात होते. तसं तर लग्न 6 वाजता संपलेलं, पण हा लहानपणीपासूनचा मित्र असल्याने त्यांच्या रिसेप्शनला सुद्धा थांबणे भाग होते. म्हणून जवळच्या नातेवाईकांसोबत ते सुद्धा खूप उशिरापर्यंत थांबले. सर्व काम आवरता आवरता रात्रीचे 10 वाजून गेलेले. पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली. थोडेफार जवळचे नातलग आणि कामगार मंडळींची चलबिचल होती. सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्यांचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले. संथगतीने गाडी रस्ता कापत होती. सतीश गाडी चालवण्यात तरबेज, त्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो, तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे. प्रवास तसा 3 तासाचा होता, पण एक्सप्रेसवेने केवळ 2च तासात पनवेल गाठू शकत होते. गाडीत बसल्यापासूनच राजेशला डुलक्या येऊ लागल्या. "काय रे, जेवण जास्त झाले काय? इतक्यातच पेंगायला लागलायस?" सतीश मस्करीच्या स्वरात म्हणाला. "नाही रे, जरा थकून गेलेलो, बाकी काही नाही." "ठीक आहे, पड थोडा वेळ, मी आपल्या एरियामध्ये आल्यावर उठवेन." राजेशला उलट चांगलंच झालं. एक मोठी जांभई देऊन तो सीटवरच झोपी गेला. रात्रीचे 11 वाजून गेलेले. एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली. तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली. अधूनमधून एखादं दुसरं कंटेनर त्याला सांजेच्या संथ गतीने जात होते. कार किंवा बाईक तर तिकडून निघाल्यापासून दिसलीच नव्हती. राजेश झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता सतीशने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्याच धुंदीत गाडी चालवायला लागला. रस्ता अगदी निर्मनुष्य होता. लाईटच्या पोलाची सोबत ह्यावेळी माणसांच्या सोबतीपेक्षा मोठी भासत होती. सामसूम रस्त्याची सतीशला रोजची सवय होती. राजेश जागा असता तर इतक्याला टेन्शन घेऊन बसला असता. गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ फ्रिक्वेन्सीसुद्धा एका चॅनेलवरून दुसऱ्या चॅनेलवर सारखी बदलत होती. कधी गाणी, कधी बातम्या, कधी गाणी. रेडिओचा हा खेळ 5 मिनिटांपर्यंत चालला आणि असं करता करता अखेरीस एका चॅनेलवर येऊन थांबला. त्यावर बातम्या चालू होत्या. आधीच एवढं दमायला झालेलं आणि त्यात जरा फ्रेश वाटायला रेडिओ चालू केला तर ह्या बोरिंग बातम्या. मनाशी विचार करून सतीश रेडिओ चॅनेल बदलणारच होता की तितक्यात एक ओळखीची बातमी येऊ लागली. त्याचे कान टवकारले आणि जरा आवाज वाढवला. "बातमी येत आहे थेट मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून. ब्रेकिंग न्यूज. साताऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर जोरदार अपघात. ह्या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे. अपघातात अजून किती नुकसान झाले, किती जण मृत किंवा जखमी झालेत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. जर तुम्ही ह्या रस्त्याने जात असाल तर ते आत्ताच टाळा आणि जुन्या हायवेने जाणेच पसंत करा, कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे." "अरे यार, डॅमिट. ह्या अपघाताच्या तर ह्याला पण आजच व्हायचं होतं. आधीच इतका थकून गेलोय, आता जुन्या हायवेने 1 तास अजून उशीर." ह्यावेळी त्याला त्या बातमीचा जास्त स्वतःच्या नशिबावर राग येत होता. एक शेवटचा चान्स म्हणून सतीशने गाडी एक्सप्रेसवेकडे वळवली, पण दूरवरूनच हायवेच्या टर्नवरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली. सतीशने कचकरून ब्रेक दाबला. ब्रेकचा प्रभाव एवढा होता की त्या धक्क्याने राजेशचा सुद्धा झोप उडाली. "काय रे, गाडी का थांबवली, ते पण एवढ्या अर्जंट? आणि हे समोर पोलीस काय आहेत रस्ता अडवून? सगळं ठीक आहे ना?" राजेशने काळजीच्या स्वरात विचारलं. सतीश काय बोलणार तितक्यात 2 पोलीस त्याच्या गाडीपाशी येताना दिसले. "सगळं ठीक आहे. काय झालंय ते आता पोलीसच सांगतील, त्यांच्याच तोंडून ऐक." एवढं बोलून सतीशने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली. दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्यांना सांगू लागला. "इथून साधारण 7 ते 8 किलोमीटरवर
एक मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. ह्याच्या पुढे तुम्हाला नाही जाता येणार. तुम्ही जुन्या हायवेनेच जा. दोघांनी निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली. ह्या अपघाताला पण आजच व्हायचं होतं? आधीच एवढा कंटाळा आलाय. कधी एकदाचा घरी जातोय आणि ताणून झोपतोय असं झालेलं. आणि ही सुंदर बातमी मिळाली. राहून राहून राजेशची सुद्धा निराशा झालेली. निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्न नव्हता. गाण्याचा आवाज वाढवून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेलेले. वाहनांची वर्दळ आता संपलेली. जुन्या हायवेवर तर ट्रकसुद्धा दिसायचे मुश्किल होते. गाडी, बाईक तर लांबच. बघितलं एवढंच सामसूम होतं. मगाशी सुद्धा म्हणून उठवलं नाही तुला. मला काय रोजची सवय. पण तू घाबरला असतास. कोणी सोबत असताना एवढं घाबरायला नाही होत रे. पण आज रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे. असं नाही वाटत? खरं आहे. एक्सप्रेसवेवर थोडीफार वर्दळ तरी होती. दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला. थोडं जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्या भुवया उंचावल्या. सतीशने गाडी बाजूला लावली आणि दोघे पण आश्चर्याने समोर बघू लागले. कारण समोर फलक तर होता, पण पूर्णपणे रिक्त, रिकामा. जसं काही त्याच्यावरची अक्षरेत कुठेतरी गळून पडलेली. तो रिकामा फलक पाहून दोघांचीही मनात जराशी शंका आली. फलक तर खूप जुना दिसतोय. असं पण नाही की नवीन आहे आणि त्यावर अक्षरे लिहायची राहून गेलीत. एवढा सगळा गंज, धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटतंय की कितीतरी वर्ष जुना आहे. राजेश म्हणाला. सतीशचे लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. तो कोणत्या तरी विचारात मग्न होता. त्याला असं विचार करताना बघून राजेशने त्याला विचारले, काय रे, कसला विचार करतोयस? समोर बघ, इकडून 2 रस्ते आहेत. जो पुढचा आहे थोडा कर्व लेफ्ट आहे. तो आपला जुना हायवेचा रस्ता आहे आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे. तो जरा शॉर्टकट आहे. खोपोली बायपास रोड. विचार करत होतो ह्या शॉर्टकट रोडने जायचं का? अरे मग विचार कसला करतोयस? तुला आहे ना माहीत रस्ता, मग घे त्या रोडने. तसं पण त्या ॲक्सिडेंटमुळे किती उशीर झालाय. घरचे पण काळजी करत असतील. मगासपासून 2 फोन येऊन गेलेत. अरे हो, मला आहे माहीत रस्ता. मी खूप वेळा ये जा केली ह्या रस्त्याने, पण दिवसा किंवा एकदम पहाटे. आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबतच. असं रात्री अपरात्री तर कधीच नाही. मी ह्या रोडबद्दल खूप ऐकून आहे. हा रस्ता आहे शॉर्टकट, पण तितकाच भयानक सुद्धा. ठिकाणी चोर लुटारू टपलेलेच असतात आणि ह्यात भर म्हणून हा रस्ता हॉन्टेड आहे, असं काहीसं मी माझ्या मित्रांकडून ऐकलेलं होतं. अरे मरू दे ते. आपल्याकडे काय आहे? आपल्याला लुटून काय भेटणार त्यांना? आटाना. आपण कारमध्ये सुरक्षित आहोत. आणि सध्या अशा बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोहोचणे महत्त्वाचं नाही का? आणि भूताचं काय? दिसले तर मजाच आहे. लहानपणापासूनची भूतांना बघायची हौस तरी पूर्ण होईल, राजेश मस्करीच्या स्वरात म्हणाला. तसे सतीशने पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली. गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघे जरा सावरून बसले. इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तरी लक्ष नको देऊस. सतीशने राजेशला बजावले. चिल रे, नको टेन्शन घेऊस. असावी असा समज करून गाडी चालवू लागला. पण त्यांचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही. कारण त्याने पुन्हा मिररमधून बघितलं. त्या ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीच गाडी होती जी त्याला पहिले दिसलेली आणि पाठून सारखी हॉर्न वाजवत होती. काय रे कटकट आहे? दे त्यांना साईड, जाऊ दे पुढे. कुठे चाललेत मरायला काय माहीत? हॉर्न वाजवून अक्षरशः हैराण केले. राजेश संतापाने म्हणाला.
सतीश तर पुतळ्यासारखा स्तब्ध झालेला, पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली. तशी ती मागची गाडीसुद्धा पुढे जायला निघाली. गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली तसे दोघांनी एकदाच त्या गाडीकडे पाहिले. आणि आत घाबरायची वेळ एकट्या सतीशवर नव्हती तर राजेशवर देखील होती. कारण त्या बाजूच्या गाडीमध्ये ना ड्रायव्हर होता ना कोणी अन्य व्यक्ती. पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्याच वेगाने जात होती. ते दृश्य बघून दोघांच्याही धाबे दणाणले. सतीशने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले. जसा त्यांनी ब्रेक मारला तसा बाजूच्या गाडीने सुद्धा 10-12 मीटर पुढे जाऊन ब्रेक मारला. दोघांचीही काळजात धस्स झालं. भीतीने परिसीमा गाठलेली. ह्यावेळी त्यांच्या सगळ्यात जवळचा शत्रू कोण असेल तर तो त्यांचा हृदय होता. कारण हृदयाची धडधड इतकी जास्त होत गेलेली की कोणत्याही क्षणी हृदय छातीचं बरगडं फोडून बाहेर येऊन नृत्य करायला लागेल. तू पण तेच बघितलं जे मी बघितले? राजेशने घाबरत घाबरतच विचारले. पण सतीशचं तर त्याच्या बोलण्याकडे भानच नव्हते. तो समोर एकटक बघत होता. तितक्यात समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला. सतीशला हा आवाज ओळखीचा होता. गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो, हा तसलाच आवाज होता. समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्याजवळ. देवा, अजून कोणता अंत बघणार आहेस? राजेश मनातल्या मनात देवाला धावा करत होता. सतीश, गाडी स्टार्ट कर, पळव इकडून लवकर, राजेश जोरात ओरडला. हवा जशी दगडाला आपटून जाईल तसे त्यांचे बोलणे सतीशपर्यंत आपटून गेले. पूर्णपणे व्यर्थ. कारण सतीश तर म्युझियममध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध, गोठून गेला होता. राजेशने त्याला जोरजोरात हलवले तेव्हा कुठे तो भानावर आला. आता ती गाडी अजून जवळजवळ आलेली. काहीतरी त्वरित करायलाच हवं. एकतर गाडी इकडून सुसाट न्यावी किंवा गाडीतून उतरून वाट मिळेल तिथे पळत सुटावे. पण ते म्हणतात ना, संकट काळात ना मन साथ देतं आणि नाही शरीर. ह्या अवकाळीच्या कठीण प्रसंगाने गाडी चालवायची सूदच जणू काही नियतीनं सतीशमधून हिरावून घेतलेली. गाडी अगदीच जवळ आली तसं दोघांनीही ना आव बघितलं ना ताव. गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे पळत सुटले. राजेश डाव्या बाजूला बसल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलात गेला आणि सतीश उजव्या जंगलात. खूप जास्त घनदाट होते. दोघेही मागे न बघता कशाचीही तमा न बाळगता पळत होते. सतीशने आपल्या चालण्याचा वेग वाढवला तसा मागच्या पावलांचा वेग देखील वाढला. आता मात्र सतीशची पाचावर धारण बसली. आता धावण्यावाचून पर्याय नव्हता. त्याने पाठीमागे न बघताच धूम ठोकली ती थेट गाडी पार्क केलेल्या तिकडे. गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायसं वाटलं. कारण समोरच्या झाडीमधून राजेश देखील पळत पळत येत होता. चल पटकन, आपल्याला इकडून लवकर निघायला हवं, राजेश धापा टाकत म्हणत होता. त्याच्यासोबतसुद्धा काहीतरी विपरीत घडलेले हे समजायला सतीशला फार काळ लागला नाही. आता जास्त वेळ दवडण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणे महत्त्वाचे होते. त्यांनी गाडी काढली. आता मात्र ती मगाचची विना ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठेच नव्हती. त्यांना आणखीनच बरं वाटलं. सतीश गाडी चालू करणार की तितक्यातच त्याला आठवलं, गाडीची चावी मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती. आता कुठे गेली? त्यांच्या विचारांचे चक्र संपायच्या आधीच त्यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार झाले. डोकं सुन्न आणि बधीर होत गेलं. सर्व अवयव लुळे पडले. रक्ताची चिरकांडी उडल्याची एक शेवटची भावना त्यांच्या मनात आली आणि काही समजायच्या आधीच दोघांची शुद्ध हरपली. ती कायमची त्याच्या साथीदारांना सांगत होता, इनके ऐसी की तैसी, कितनी भारी बॉडी है बे, क्या खा के निकाले थे साले, मुँह कम हाथ ज़्यादा चलाओ, दुसरा शिकार आने से पहिले इनको ठिकाने लगाओ. चलो. जग्गा आणि त्याचे 3 साथी रोज रात्री अपरात्री ना जाणे किती वर्षांपासून ह्या रस्त्यावर लूटमार
चोरी डकेती करत होते आणि आज नेमकं आयतच राजेश आणि सतीश त्यांच्या हाती गवसलेले. दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर ते सगळे शेकोटी पेटवून ड्रिंक करायला बसले. कितने दिनों बाद बड़ी शिकार आई भाई. साला अगर ओ क्या कहते हैं उसको, तेरी ओ ऑटो ड्राइवर वाली गाड़ियाँ ना होती तो ये शिकार भी हाथ से चली जाती. अभी रमन तू और ये नया छोकरा इसको लेके कल शहर जाना और इन 2 शानों की गाड़ी बेच के आना अच्छे दाम में. भाई वो तो जाने दीजिए, लेकिन हमारे उस झोपड़ी वाले मरने की एक्टिंग कैसी लगी. अरे सब बढ़िया मेरे बच्चों, मेरे 3 शेरों, तुम अभी जश्न मनाव. सगळे एन्जॉय करून झाल्यावर जग्गा परत उठला. दुसरी कोणती गाडी येते का बघायला. भाई आज के लिए बस हुआ ना, अब कल करते हैं बाकी का काम. अरे अभी तो ज़्यादा देर भी नहीं हुई, क्या करेंगे बैठ के, एक और शिकार करते हैं. चल गाडी निकालो. त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागले. गाडीने स्पीड पकडलं. रस्ता मोकळा असल्यामुळे ते कशीही गाडी चालवत होते. सगळे जास्त झालेले ड्रिंक्समुळे पूर्णपणे नशेत होते. काळाचे वेळेचे भान नव्हते. आपण काय करतोय, कुठे चाललोय, कदाचित आपण कोण आहोत ह्याचेही भान नसावे. समोरून भरधाव वेगात एक गाडी येत होती. नशेमध्ये असलेल्या त्यांना ह्याची कल्पना यायला कदाचित वेळ लागला. ती गाडी वेगाने ह्यांच्या गाडीच्या दिशेनेच येत होती. नशेमुळे हातपाय मन काहीच नीट साथ देत नव्हतं. समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यावर हावी झाला तसं सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावर हात आणले आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी ह्या गाडीवर येऊन धडकली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपाटाप्रमाणे फेकले गेले. जग्गाला शुद्ध आली तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी लावला. थोडा कुतत कसाबसा त्याच्या पायावर उभा राहिला. शरीरावर अपघाताने जागोजागी फाटलेले, खरचटलेले, त्यातून रक्त निघून जीवघेणी वेदना सुरू होती. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याचे 3ही साथी निपचिप पडून होते. ते मृत झालेले. कोणाची मान गेलेली, कोणाचे हात, कोणाचे पाय. समोर गाड्या होत्या. एक त्याची, जिचा आता पूर्णपणे चुराडा झालेला, आणि दुसरी समोरची. त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या. त्याने डोळे पुसून नीट निरखून पाहिले आणि त्याला एक जोरदार धक्का बसला. ही त्या दोघांची, सतीश आणि राजेश यांची गाडी होती. त्याला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. असं कसं शक्य आहे. त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली. इंजिनचा आवाज आला. गाडी स्टार्ट होऊन जग्गाच्या दिशेने येऊ लागली. गाडीने एकदमच वेग वाढवला. जग्गा तिकडून हालायच्या देखील मनस्थितीत नव्हता. पळायचं तर दूरच. गाडी जग्गाच्या अजून जवळ आली. वेगाने, अजून वेगाने. सुसाट, जणू जग्गाच्या शरीराचाच वेध घेत. जग्गाची कायमची शुद्ध हरपायची. आधी त्याला दिसले ड्रायव्हिंग सीटवर कोणीच नव्हते.